सध्या महाराष्ट्रभर लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर अनेक पक्षीय नेते मंडळी कामाला लागलेले आहेत। रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला तर रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार होती। मात्र वंचित बहुजन आघाडीकडून काल 5वी यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये महाडच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची नावाची चर्चा झाली। अखेर ही प्रतीक्षा होती ती कुठेतरी संपलेली आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत। मॅडम नमस्कार, तुमचं पहिल्याप्रथम तुमचं अभिनंदन की तुमची 5व्या यादीमध्ये नाव जाहीर झाले आणि तुम्हाला ही उमेदवारी लढण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे। काय सांगाल एकंदरीत की ज्या उमेदवारीची चर्चा होती किंवा उमेदवारीची प्रतीक्षा होती ती अखेर संपली, काय सांगाल? प्रथमतः मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सर्व वंचितचे सर्व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि या गोष्टीकडे मी पॉझिटिव्हली बघत आहे। एकंदरीत आज आपण बघितलं तर रायगड हा बलाढ्य लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आज आपली नियुक्ती झालेली आहे किंवा उमेदवारीची काल नावाची घोषणा झाली। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या प्रतिस्पर्धी असणारे महायुतीकडून सुनील तटकरे असतील किंवा महाविकास आघाडीकडून आनंद गीते असतील, यांचा जर बघितलात तर मागचा जो टर्म आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तुमची ही पहिली टर्म आहे। कशा पद्धतीने बघताय मतदारसंघाकडे? नक्कीच आदरणीय गीते साहेब आहेत, आदरणीय तटकरे साहेब आहेत, हे राजकारणामध्ये दिग्गज आहे। परंतु माझ्यासारखी सर्वसाधारण महिला हाच विचार करेल की विकास करण्यासाठी राजकारणात असलंच पाहिजे पहिलं असं काही नाही आहे। त्यासाठी उमेद पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि समाजापर्यंत जाण्याची उर्मी पाहिजे आणि ती माझ्यामध्ये आहे, म्हणून मी जिंकणार आहे, म्हणून मी उमेदवारी लढवत आहे। नक्कीच जर बघितलं आपण तर खरंच उमेद असतेच। प्रत्येक कार्यकर्ता हा कुठेतरी उमेद आणि कुठेतरी नवचेतना घेऊन या सभेत किंवा हे लोकसभेत किंवा इतर निवडणुकीमध्ये उतरत असतो। तर एकंदरीत तुम्ही जर बघितलात तर या रायगड जिल्ह्याचा जर राजकीय जर आपण अभ्यास केला तर खूप वेगळ्या पद्धतीचं आजचं चित्र आहे। मागच्या वर्षी असणारे जे नेते मंडळी आहेत ते आज विरोधी बाकावर जाऊन बसलेले आहेत, विरोधी बाकावरचे आज वेगळ्या भूमिकेत असणारे दिसतात आणि तुम्ही एकतर्फी ही वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढताय। कशा पद्धतीने तुम्हाला मतदारांचं पाठबळ असेल किंवा तुमचं काय असेल पुढचा प्लॅन? नक्कीच प्रस्थापित जे आत्ता 2 उमेदवार आहेत ते एकमेकांमध्ये भांडत आहेत। करेक्ट। आणि माझ्यासारखी एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारी महिला हा विचार करेल की माझ्याकडे मुस्लिम बांधव आहेत। बाळासाहेबांना आणि आंबेडकर साहेबांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा माझा बहुजन वर्ग आहे। 18 पगड जाती माझ्याबरोबर आहेत आणि अंदर की बात है 3 MLA मेरे साथ है, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मी ज्या मराठा समाजातनं येते तो मराठा समाज माझ्याबरोबर आहे, अनेक सामाजिक शैक्षणिक संघटना या माझ्याबरोबर आहेत, कारण मी 17-18 वर्ष झाली शैक्षणिक कार्य करते, सामाजिक कार्य करते, तो सगळा घटक माझ्याकडे आहे। म्हणून मी 2 या नेत्यांना हरवण्यासाठी किंवा त्यांचं एकमेकाचं वोटिंग घेण्यासाठी नाही उभी राहिलेली, मी जिंकण्यासाठी उभी राहिलेली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी उल्लेख केलात की मराठा समाजाच्या बाजूने आहे, तुम्ही मराठा समाजाचा म्हणून नेतृत्व करताय। आज जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील असतील, यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं आंदोलन पेटवलं होतं आणि याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न देखील केले होते आणि याच मराठा समाजाच्या पाठीमागे आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात असं म्हणताय। तर कशा पद्धतीने मराठा समाजाला एकवटण्यासाठी ते उतरणार? त्यांना एकवटण्यासाठी उतरणार असं तुमचा जो प्रश्न आहे त्याला उत्तर हे मी देईल की मी ॲक्च्युली भारतीय मराठा महासंघाची रायगड जिल्ह्याची अध्यक्षा आहे आत्ता आणि बऱ्याच घटनांमध्ये माझं सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत आहे, म्हणून त्यांचं पाठबळ मला नक्कीच भेटणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या रायगड रत्नागिरी मतदार महासंघामध्ये कधीच आत्तापर्यंत मराठा समाजाचा उमेदवार उभा राहिलेला नाही, म्हणून मराठा समाज मला नक्कीच पाठिंबा देईल। नक्कीच बघितलं तर महायुतीकडनं सुनील तटकरे आहेत आणि महाविकास आघाडीकडनं आनंद गीते आहेत। त्यांच्या प्रचार दौऱ्याला देखील सुरुवात झालेली आहे। आपली कालच उमेदवारी जाहीर झाली आहे। आपण प्रचारार्थ कशा पद्धतीने उतरणार? माझ्याकडे वेळ जरी कमी असला तरी असं म्हणलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती भारी। वेळ अगदीच कमी आहे याची मला जाणीव आहे, परंतु मतदारसंघ खूप मोठा आहे, काही त्याच्या स्ट्रॅटर्जी माझ्याकडे आहेत, कारण बुद्धिमत्ता म्हणल्यानंतर स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे। आणि त्या स्ट्रॅटर्जी वापरताना मी एवढंच म्हणेल की जो मॅपिंग आहे, जो भूगोल आहे इकडचा, तो थोडासा अभ्यास करणार किंवा केलेला आहे। सोशल मीडिया आहे, माझे सगळे वंचितचे सगळ्या तालुक्यातले कार्यकर्ते खूप बळकट आहेत, त्यांना ती जाणीव आहे की वेळ कमी आहे, ते प्रचाराला लागलेले आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमची मोहीम सुरू केलेली आहे. नक्कीच नक्कीच. आपण या ठिकाणी बघितलात तर या वंचित बहुजन विकास आघाडीकडनं वंचित बहुजन आघाडीकडून काल 5व्या यादीमध्ये जाहीर झालेल्या कुमुदिनी चव्हाण आपल्यासोबत होत्या. एकंदरीत आपण बघितलं तर रायगड 32 लोकसभेतनं त्यांची निवड झालेली आहे आणि आज या रायगड लोकसभेतनं बलाढ्य उमेदवार असलेल्या महायुतीच्या सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांच्या विरुद्ध ही लढाई होणार होती. मात्र आज या दुहेरी लढतीत तिहेरी लढत होताना दिसते. त्यामध्ये कुमुदिनी चव्हाण यांचं नाव आहे आणि त्यामुळे रायगडच्या या लोकसभेकडे सर्व मतदारांचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामन संदीप जाबडेसह मी गणेश म्हापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.